अभंग अशा प्रकारचा आहे. निरगुण निराकार दादा माहूर माझे गाव. ऐकलाय का ना तुम्ही अभंग? त्याच्यातलं वर्णन आहे का? शकून सांगावयाले यमाई माझे नाव. 5 वर्षाची बाळा व्रतार मागेल. 6 वर्षाची नारी गर्भीन राहील. बसतो का विश्वास? नाथमहाराजांनी खोटं लिहिलंय का? पण या सगळ्या वाक्यांना जर मी सिद्ध करून सांगायला लागलो तर समाजाच्या अंतःकरणामध्ये विकार निर्माण होतील. कीर्तन हे समाजाच्या अंतःकरणात श्रद्धा उभी करण्यासाठी असतं, विकार निर्माण करण्यासाठी नाही. जेणेकरून श्रोत्यांच्या अंतःकरणात विकार निर्माण होतील असलं संभाषण मी करणार नाही. 5 वर्षाची बाळा भ्रतार मागेल. 6 वर्षाची नारी गर्भीण राहील. पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी. भ्रतारा सोडोनी घरोघरी हिंडतील नारी. 18 जाती एके ठिकाणी जेवतील. ऐशे बाबा विपरीत होईल. थोर थोर पर्वत बघ वगैरे वगैरे फार मोठा अभंग आहे. यातले त्रोटक या दीपा. 5 वर्षाची बाळा 6 वर्षाची नारी गृहीत धरा. ज्यांना वैयक्तिक शंका असेल त्यांनी नंतर भेटा, मी कात्रण दाखवतो. पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी. अहमदनगर जिल्हा कर्जत तालुका पवार कुटुंबातल्या मुलाने एका सख्या जन्मदात्या माता पित्यांच्या डोक्यात दगड घालून खून केलाय. पुण्यनगरी पेपरात बातमी 2005 ची. माझं कीर्तन एकदा ठाण्याला होतं 2006 ला. मी बसने प्रवास करत होतो. समोरच्या शीटावर वर्तमानपत्र पडलेलं होतं. सहज उचललं, हेडिंगलाच बातमी पाहिली. एका जन्मदात्या बापाला एका सख्या मुलाने, पोटच्या मुलाने त्याची अन्न नलिका कापण्यासाठी डॉक्टरला 7 लाख आणि 2 मारेकरांना 3-3 लाख. 3 दुनी 7 13 लाख तर काही म्हातारं सांभाळायला खर्च आला नसता. पण ते नाथ महाराजांनी लिहिलेलं प्रमाण कदाचित खरं व्हायचं असेल. पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी. भ्रतारा सोडून घरोघरी हिंडतील नारी. 18 जाती एके ठिकाणी जेवतील. एक 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 भ्रतारा सोडून घरोघरी हिंडतील नारी. या बातमीने आता बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत. महिला मंडळींची थोडीशी माफी मागून बोलतो, पण वस्तुस्थिती सांगतो. सध्या तुम्ही कोणत्याही कोर्टात जा, कोणत्याही नामांकित वकिलाला भेटला आणि वकील साहेबांना म्हणून, साहेब सध्या सगळ्यात जास्त केसेस कोणत्या चालल्यात? हाणामारीच्या, दिवाणीच्या, फौजदारीच्या, राजकारणाच्या. वकील साहेब तुम्हाला एकाच भाषेत सांगेल, महाराज सध्या सगळ्यात जास्त केसेस सोडचिठ्ठीच्या आणि पोटगीच्या. परिस्थिती बदललेली आहे. भ्रतारा सोडून घरोघरी 18 जाती एके ठिकाणी जेवतील. याबद्दल बोलण्याचं काही कारणच नाही. हे भविष्य सांगितले नाथ महाराजांनी तेव्हा. आता सगळी एका ठिकाणी. बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल ह्या सुद्धा घटना घडवण्याचा काही हरामखोरांनी प्रयत्न केला, पण ते यशस्वी झाले नाही. कारण की नीतीला मान्य नसलेलं कधी शक्य. आणि माझं कीर्तन तुम्ही कधी ऐका, तुम्हाला एकच विषय भले 2दा ऐकायला भेटेल, 3दा ऐका, पण एक होता राजा आणि एक होती राणी हे सांगायला मला आवडत नाही. सध्या काय असेल, श्रोतृ वर्ग हा बहुश्रोत आहे. समाज याच्यावर विचार करण्यासारखा आहे. म्हणून काही मुद्दे समाजाच्या अंतःकरणात रुजवणं आमचं काम आहे. बारकाव पाहतो. थोर थोर पर्वत ओढवले जातील. आता अर्धा हिवाळा संपून गेला. आताशी पावसाळा सुरू होता. आता नेमका उन्हाळा येईल आणि मग थंडीला सुरुवात होईल. उन्हाळा संपत आला का मग पुन्हा पावसाळ्याला सुरुवात होईल. ऋतू सुद्धा बदल. कारण की पापच इतकं वाढलंय. निसर्ग तरी कुठपर्यंत गप्प बसणार आहे? निसर्गाने सुद्धा अलीकडे बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोर थोर पर्वत ओढवले जातील वगैरे वगैरे. या सगळ्या ज्या घटना आहेत, या सगळ्या घटना नाथ महाराजांनी 350 पावणे 400 वर्षापूर्वी लिहिलेल्या आहेत. याच्यावर काहींचा विश्वास नसेल. याच्यापेक्षा जुनं भविष्य वारकरी संप्रदायाचं मी तुमच्या पुढे मांडतो. या वारकरी संप्रदायामध्ये एक मुस्लिम समाजाचे फार मोठे संत झालेत. त्यांचं नाव संत कबीर महाराज. माहिती असेल तुम्हाला. कबीर महाराजांनी अवघ्या 4 चरणामध्ये संपूर्ण जगताचं भविष्य वर्णन केलंय. काय सांगतात कबीर महाराज, ऐकायचं तुम्हाला? आई रे बेमान दुनिया आई रे, 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 आई रे बेमान
संत को कोई नहीं माने. आणि कबीर महाराज जे शब्द पुढे उद्गारतात ते बोलण्याची माझी लायकी नाही. तो अधिकार फक्त कबीर महाराजांचा. कबीर महाराज म्हणतात साधू संत को कोई नहीं माने, हिजडो का बहुमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान. इतके बेईमान दुनिया येईल, माता पिता को कोई नहीं माने. मग कुणाला मानतात? औरत का बहुमान. पण मी या ठिकाणी थोडं कबीर महाराजांच्या विरोधात आहे. तुम्ही मला काही म्हणा, माझं असं मत आहे, कुणाला आवडो किंवा नको आवडो, आपापली स्वपत्नी प्रत्येक पतीला आवडली पाहिजे. त्याची कारण सांगतो तुम्हाला. ती माता माऊली बिचारी तिकडून सर्वस्वाचा त्याग करून येते. ज्या आई बापाने जन्माला घातले त्यांचा त्याग करते. ज्या भावाबरोबर वाढली, बहिणी बरोबर मोठी झाली, शिक्षकांच्या हाताखाली शिकली, भाऊबंधांमध्ये वावरली, या सर्वस्वाचा त्याग करते, सगळ्यांचा त्याग करते, इकडच्या फॅमिलीशी जॉईंट होते. अर्थार्थी इकडच्या फॅमिलीचा आणि तिचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसतो. का संबंध असतो? काही संबंध नसतो. एकट्यासाठी या सगळ्यांच्या पुढे पुढे करते. दिराच्या पुढे पुढे करते, बायाच्या पुढे पुढे करते, सासूच्या पुढे पुढे करते, सासऱ्याच्या पुढे पुढे करते, नंदेच्या पुढे पुढे करते, जावयाच्या पुढे पुढे करते. त्या फॅमिलीत जेवढे म्हणून नातेवाईक आप्तेष्ट सगळे सोयरे येणारी, जेवढी प्रेम करणारी मंडळी आहेत, त्या सगळ्यांच्या पुढे पुढे करते. ते कोणामुळे करते? एकट्या मालकामुळे करते, एकट्या पतीमुळे करते. मग बाकीच्यांना कोणाला आवडो किंवा नको आवडो, काय मत आहे तुमचं? आवडायला पाहिजे का नाही पत्नी प्रत्येकाला? दुसरं कारण सांगतो का आवडायला पाहिजे. दुसरं कारण पहा. ही जी म्हातारी माणसं आहेत ना, यांना विचारा, यांची जेव्हा लग्न झाली, तुमचं बाबा लग्न झालं तेव्हा म्हातारीची तुमची लग्नाच्या आधी ओळख होती का? नव्हती. कोणाचीच नव्हती पूर्वी. असं सांगितलं जातं, म्हणतात माझ्या आईचं आणि वडिलांचं जेव्हा लग्न जमलं, मी नव्हतो तेव्हा, पण सांगतात ते लग्न गावातल्या न्हाव्याने जमवलं. न्हावी मामाच्या गावाला गेलं, आईला पाहिलं, घरी येऊन सांगितलं, मग बाकीचे पाहुणे गेले, लग्न फायनल केलं. आता इंटरनेटच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून 2-2, 5-5 वर्षाचे परिचय असतात, ओळखी असतात, तो भाग सोडून द्या. पण पूर्वीच्या काळात अनोळखी माणसावर विश्वास ठेवणारी जात ही. अनोळखी माणसावर कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना पुरेपूर विश्वास ठेवते. मग कमीत कमी ज्याच्यावर विश्वास ठेवलाय त्याला तरी आवडली पाहिजे का नाही? काय मत आहे तुमचं? आवडायला बाबा तुमचं काय मत आहे? बायको आवडायला पाहिजे की नाही? म्हातारी आहे का? हा, मग आवडते का नाही? हा, आवड. आणि एक सांगा तुम्हाला, म्हातारपणात जास्त आवडायला पाहिजे. तारुण्यात बरेच खटके उडले तर चालतील, म्हातारपणात खरी प्रेमाची आवश्यकता असते. अलीकडे म्हातारपणातच जास्त भांडणं होतात. पण बाबाच बरं आहे, बाबाचं चांगलं आहे. प्रत्येकाचं आहे. अनोळखी माणसावर विश्वास ठेवते, त्याच्यामुळे प्रत्येकाला पत्नी आवडली पाहिजे. या मताशी मी 100% सहमत आहे. पण किती बायको आवडावी याला काय लिमिटेशन आहे का नाही? पत्नीचं स्थान पत्नीला मिळालं पाहिजे, आईचं स्थान आईला मिळालं पाहिजे. प्रत्येकाचं स्थान ठरलेलं आहे. पण काही काही गड्यांना एवढी बायको आवडते, कीर्तनात नाही सांगणार, इतकी आवडते ना, ती सांगेल तसंच. ती म्हणली उठा, उठला, बसा, बसला, आणि डबल दिल्यावर सुटला. अशा बऱ्याच गाड्या आहेत त्या बिन कंडक्टरच्या धावतात, कारण की त्यांना डबल करून दिलेली असते. मला वेळ पुरणार नाही आता, नाही तर सांगितलं असतं मी. पण आता पुन्हा संधी येते नाही येते या स्टेजला, काय सांगता येतं? पुढच्या वर्षापर्यंत मी राहतो का नाही सांगता बी येत नाही. कारण की गाडी बिन लायसन्सची चालवतो, फास्ट चालवतो. जेवढं गाडीला स्पीड असेल तेवढं पळवतो हायवे लागल्यावर. आणि जर एखाद्या त्याची टायर बिर फुटला तर पोतन खोरं घेऊनच यावं लागल. आता पण 10-12 ऍक्सिडेंट झाले, पण आता आहे. आता एवढं लवकर काय जाणार नाही. आता मी त्याचा बंदोबस्त केलाय. गेलो तर डायरेक्ट जाईल. पण यांना होतं नाही येत म्हणून तुम्हाला सांगतोच. आता मला सांगा, समजा एखाद्या पोराचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर जर पत्नी नांदायला आली, नांदायला आल्यावर घरात आईचे विचार जुने, बायकोचे नवीन विचार, लेटेस्ट वर्ल्ड, दोघींचं पटतच नाही. 65% घरांमध्ये सध्या ही कंडिशन आहे. सारखे खटके उडत राहतात. मुलगा कामावर गेला का दोघींची सुरुवात होते. बरं, यांचं भांडण म्हणजे साधं नाही. अर्ध्या तासात 42 कुळांचा उद्धार मुळासकट. जे भांडण सुरू होतं, जे भांडण संध्याकाळपर्यंत दोघींचे डोळे रडून रडून लाल, पार लाल लाल तोंड होऊन जातं भांडून भांडून. संध्याकाळी मुलगा कामावरून आला, गाडी पार्किंग केली का म्हातारी हाक मारते, बाळ्या
ए बाळू बाळू इकडे बेटा इकडे इकडे. लागली म्हातारी रडायला. आई काय झालं ग काय झालं कोणी गेलं का आपल्या नात्यातलं. बाळू नाही बेटा इकडे इकडे. आई काय झालं सांग मला. बाळू अख्ख्या आळीमध्ये बेटा माझ्याकडे वर मान करून पाण्याची सुद्धा कोणाची ताकद नाही. ही आपल्या घरातली तुझी बायको माझी सून. आई काय केलं का तिने. तू रडू नको मला सांग काय केलं सांग. बाळू तुझी बायको ना बेटा काम कवडीचं करत नाही पण शब्द देखील खाली पडू देत नाही. नेमकं मी काय करू तेवढं सांग. म्हातारी रडताना पाहिली. महाराष्ट्रातला बाड्या होता. महाराष्ट्राची संस्कृती आगळी वेगळी आहे. राग आला त्याला. त्याने बाया वर सारल्या आणि तो बाळ्या आतमध्ये घुसला. घरात शिरल्यावर म्हातारीला वाटलं आता वेगळंच काहीतरी होतंय काय. म्हातारी भिंतीला कान लावून बसली. बाळ्या आतमध्ये गेला तोपर्यंत घरात वेगळाच प्रयोग सुरू झालेला होता. बाळ्या घरात घुसायच्या अगोदर आणि या जातीला हे नाटक खूप येतं. सगळ्यात फास्ट या कामाला किती मोठा गुन्हा असू द्या जर तो गुन्हा त्यांना पचवायचा ठरला ते पचवू शकतात. काय नाही फक्त जर एखादा गुन्हा घडला माणूस घरात यायच्या रागवायच्या अगोदर फक्त रडायला सुरुवात करायची. का ग काय झालं ग अगं काय झालं. आणि देवाने एवढी कशी मोठी पाण्याची टाकी भरून ठेवली वर का मी पाणी बी बदा बदा गळत आहे. आपण प्रयत्न केला तरी गळत नाही एवढं पाणी. रडता रडता हे काय झालं सांग ना ग. पुन्हा रडायची. हे सांगतं खरं काय झालं. तिच्या लक्षात आला तर याचा आवाज जरा कमी होतोय. पुन्हा सांगितलं हे सांगतं खरं काय झालं. पुन्हा रडायची. हे सांग ना ग काय झालं प्लीज. तिच्या लक्षात आला तर पूर्ण नॉर्मल झालंय. मग हळू सांगते काव सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी एवढं काम करते एवढं काम करे पार हातापायचे तुकडे पडायची वेळ आली तरी देखील तुमच्याही सुखाचा शब्द देत नाही. पुन्हा शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे गाराने केल्याशिवाय राहत नाही. नेमकं मी काय करू तुम्ही सांगा. पोरगा विचार करतो बायकोची चूक नाही आईची चूक नाही. काय करावं नेमकं. कामावर गेला साहेबाचा ताप घरी आला आईचा ताप. घरात घुसला का बायकोचा ताप. बाहेर आल्या आल्या म्हातारी गाराने कर. घरात घुसला का मी कसं राहू तुम्ही सांगा. तुम्ही निघून जाता का मला. तुमची आई दिवसभर मला सुखाने राहून देत नाही. बायकोची कटकट. 3 महिन्यात त्या पोराचं 5 किलो वजन कमी झालं. ते सहज 1 रुपया टाकला आणि उभं राहिल्यावर ते जेव्हा बाहेर आलं तो म्हणलं हे 65च भरले 70 होतं. कसं काय झालं म्हणलं घरच्या कटकुटीमुळे होतंय. आज निर्णयच घ्यायचा. त्याने गाडीला किक मारली. तो मुलगा घरी गेला. ठरल्याप्रमाणे भांडण झालेलं होतं. त्याने आता निर्णय घ्यायचा ठरवला. मग तो मुलगा आईच्या बाजूने बोलणार का बायकोच्या बाजूने. आईच्या बाजूने. कोण म्हणलं तुमचं काय तुमचं झालंच नाही तर तुम्ही आईच्या बाजूने नाही तर काय. तुम्हाला अजून तो फटका माहित नाही. ज्यांचं झालं त्यांना विचारा. बरं ठीक आहे काही मातृपितृ भक्त असू शकतात त्यांचं मत आईच्या बाजूने. तुमच्यापैकी सांगा बरं तुम्ही तरुण सोडून सांगा. मी तरुणांना विचारित नाही. म्हातारी माणसं सांगा. टोपीवाले बाबा तुम्ही सांगा. तो मुलगा आईच्या बाजूने बोलणार का बायकोच्या बाजूने. तुम्ही हा बायकोच्या बाजूने. इमानदारीने सध्या वस्तुस्थिती ती आहे ना त्यांचा काय दोष आहे त्याच्यात. मी तरुणांना विचारणार नाही. काय होतं मी तरुणांना जर विचारलं मी जाईल कीर्तन करू पण त्यांच्या घरात भांडणं लागतील. कीर्तनाला बायको बी आलेली असते आई बी आलेली असते. तो जर म्हणला महाराज आईच्या बाजूने बायको म्हणते उद्या फुगायला तिकडे जायचं. तो जर म्हणला बायकोच्या बाजूने अख्ख्या गावाच्या समोर आईचा अपमान. त्याच्यामुळे तरुणांना विचारणार नाही. फक्त म्हातारी माणसं सांगा. तुमचं मत आहे बायकोच्या बाजूने यांचं मत आहे आईच्या बाजूने. 2 पार्ट्या झाल्या. आता थोडस आपण तुम्ही सांगा बरं. लाल शालीवाले बाबा चष्मेवाले हा तुम्ही. तो मुलगा तिकडचा आईच्या बाजूने बोलणार का बायकोच्या. बायकोच्या बाजूने बोलणार. इकडे बसलेल्या मंडळींपैकी मागची ही पुढची नको. पुढच्यांचा घोटाळा होईल. कोणाच्या बाजूने बोलणार बायकोच्या. बरं जाऊ द्या आपल्याकडे वेळ कमी पडणार आहे. मीच सांगतो तुम्हाला. मुलगा जर असेल महाराष्ट्रातला असेल भेसळ बद्दल बोलत नाही. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये भेसळांची संख्या जास्त आहे. काय होतं मग मी कधी कधी खरं बोलून जातो. लोकांना माझं कीर्तन आवडत नाही पण मी काय असेल ते रीतसर बोलतो. आणि इथंच बोलतो असं नाही. मुंबईला कीर्तन असू द्या शिवाजी पार्कला असू द्या कुठेही असू द्या. सध्या महाराष्ट्र शासनच भेसळ आहे. बाकीच्यांचं काय घेऊन बसलात तुम्ही.
जर महाराष्ट्र शासन भेसळ राहिलं नसतं तर एवढ्या सगळ्या घटित घटना घडल्या नसत्या. असे कितीतरी मुद्दे, मी ते मुद्दे तुमच्या पुढे मांडत गेलो तर अख्खी रात्र उलटून जाईल. डाऊ प्रकल्पाच्या माध्यमातून सुद्धा त्यांना पाठीशी घालण्याचं काम महाराष्ट्र शासनाचंच होतं. वसंत काळपांडे असेल, आनंद या मंडळींनी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला, त्यांना देखील पाठीशी घालण्याचं काम महाराष्ट्र शासनानेच केलं. जर्मन बेकरीचा जो पुण्यातला बॉम्बस्फोट झाला, माझा दावा आहे, आजही माझा आरोप आहे, वाटल्यास तुम्ही सांगा, इथं मंत्र्याचं गाव आहे, मंत्र्यांपर्यंत पोहोचवा बातमी. तसं भीत नाही मी. तुम्ही घाबराल, तुम्ही बोलायला भीता, कारण की तुम्ही इलेक्शनच्या टायमाला घेतलेत. तसं आमची लोक घाबरत नाहीत, कारण की आम्ही घेत नाहीत. रिश्वत बोलण्याचं काम फक्त सध्या आमचं आहे निश्चितपणे. कारण की त्या दिवशी काय घटना होती माहितीये का? ते माय नेम इज खान पिक्चर रिलीज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचं संपूर्ण डिपार्टमेंट असेल, पुढारी असेल, सगळ्यांनी कंबर कसली होती, सगळे मुंबईकडे लक्ष केंद्रित करून होते. त्या दिवशी आजपर्यंत कोणत्याही आतंकवादी संघटनेने माझ्या पुण्याकडे वर मान करून पाहण्याची ताकद केली, पण त्या दिवशी नेमकी जर्मन बेकरी का टार्गेट केली, त्याचं एकमेव कारण एक त्यांच्या लक्षात आलं का या सगळ्यांचं लक्ष तिकडे आहे. आणि मला एक गणित कळत नाही, त्या शाहरुख खानला, हरामखोरला एक अक्कल पाहिजे. आपण भारतात राहतो, भारताचं खातो, भारतातले नागरिक आपला पिक्चर आनंदाने पाहतात, भारतातले नागरिक आपला फोटो घरात लावतात, आपल्या इज्जतीत राहून. बर त्याने जर महाराष्ट्रातल्या, भारतातल्या मुस्लिमांबद्दल पुळका बाळगला असता आमचं काही दुमत नव्हतं. ज्या पाकिस्तानचे नागरिक माझ्या भारतात येतात, 60-70 हजार निरापराध जीव माझे भारतातले मारतात, त्यांच्यावर बंदी घातल्यानंतर त्यांची शिफारस करण्याची सुपारी याला कोणी दिली? कोणी शहाणपणा शिकवला? आणि त्याच्या पिक्चरवर बंदी घातल्यानंतर महाराष्ट्र शासनाने एवढी का कंबर कसावी? शासनाचा जावा आहे का तो? या भाषेत जर मी बोललो तर मग पुन्हा काय होतं, लोक नाराज होतात. पण निश्चितपणाने सांगेल, काही गोष्टी पहा तुम्ही. जेव्हा टायमाला विधान, आता विषय अंतर होतोय, पण आज मांडू द्या मुद्दे. सुशिक्षित समाज आहे थोडा, प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत घटना कळल्या पाहिजे. ज्या दिवशी विधानसभेच्या शपथविधीचा कार्यक्रम होता त्या दिवशी माझं कीर्तन ठाण्यात होतं. मी अर्ध्या कार्यक्रमाचा प्रत्यक्षदर्शी आहे. त्या दिवशी सुद्धा मनसेचे 4 आमदार निलंबित केले गेले शपथविधीला. अजिबात माझं दुमत नाही. 4 आमदार निलंबित केले म्हणजे ते वागले तसे होते, त्यांनी विधानसभेचा नियम मोडला होता, त्यांचं निलंबन झालं. माझी काहीच हरकत नाही, पण माझी अशी अपेक्षा होती का त्या दिवशी 4 नाही 5 आमदारांचं निलंबन अपेक्षित होतं. विधानसभेचा नियम फक्त 4घांनी मोडला नाही, 5ंनी मोडला होता. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. बारका बाबा, तो जो पुण्यातला आमदार ना, तो गोल्डमॅन रमेश वांजळे, तो आमच्या ढोक महाराजांचा शिष्य आहे. ढोक महाराज आणि मी शेजारी शेजारी समोरासमोर राहिलाय, फक्त मधून रोड गेलाय. ढोक महाराजांचा शिष्य असल्यामुळे तो ढोक महाराजांकडे मधून मधून येतो. ढोक महाराज जर नसले तर गाडी लावतो आणि माझ्याकडे गप्पा मारीत बसतो. मी जर असलो तर बनत त्या नेमकं त्या पिरियड मध्ये एकदा तो आल्यानंतर मी म्हटलं, का भाऊ तुम्ही असे का वागलात त्या ठिकाणी? त्याने 2-3 लिटर माझ्या पुढे टाकतात. राज ठाकरेच्या सई निशी. मी कोणत्या पक्षाचं वर्णन करत नाही बरं का, मी कोणत्या पक्षाचं नाही, कुठल्या जातीचं नाही, कोणत्या धर्म, फक्त एक महाराष्ट्रातला सुज्ञ मराठी नागरिक आहे म्हणून काही मुद्दे मांडतोय. बाकी कुठल्या पक्षापेक्षाचं काही नाही. काय घेणं पडलं आपलं कोणत्या पक्षाचं? कोणी सत्तेवर गेलं तर तीच काशी करतं. हा, त्यामुळे मी फक्त मराठी नागरिक म्हणून बोलतोय. त्यांनी ते 2-4 लेटर दाखवले. राज ठाकरेच्या सही निशी 13 लेटर आबू आजमीच्या नावे पाठवले होते. आबू आजमीला विनंती केली होती, साहब इस बार आप हिंदी में नहीं मराठी में शपथ लो, हम आपका स्वागत करेंगे. 2-3 लेटर पाठवले. त्याच्यातून त्यांनी एक लेटर मध्ये उत्तर दिलं होतं का राष्ट्रीय भाषा है, हिंदी भाषा ही राष्ट्रीय भाषा है, मैं मराठी में नहीं बोलूंगा, हिंदी में बोलूंगा. तुम्ही जो उखाडना है उखाड लो. त्याची झेरॉक्स माझ्याकडे पण आहे, मी दाखवेल वाटलंच तुम्हाला. कोणाला राग येणार नाही म्हणून एक तर त्यांच्या डोक्यात तो राग. आणि त्या दिवशी सुद्धा विधान भवनात शपथविधी घेत असताना मनसेचे आमदार डायरेक्ट उठून आबू आजमीला मारलेलं नव्हतं. तो जेव्हा शपथविधी घ्यायला लागला, हिंदीतूनच बोलायला लागला, तेव्हा यांनी गोंगाट केला. गोंगाट केल्यावर तो ऐकत नव्हता. पुण्यातला तो पैलवान गडी आहे. उठला, त्याने माईक उचलला आणि उचलून फक्त माईक बाजूला ठेवला, फेकला नव्हता. अजूनही सांगतो तुम्हाला, माईक उचलून फक्त बाजूला ठेवला, फेकला नाही. तो कंडलला माईक. कंडलल्यावर त्या आणि मीडियावाल्यांना काय एक निश्चितपणे सांगितलं, पत्रकार असतील, कीर्तनकार असतील, ब्राह्मण असतील, मीडियावाले असतील, या मंडळींवर सध्या समाजाच्या फार मोठ्या जबाबदारी आहेत.
समाजाच्या अंतःकरणामध्ये विकार निर्माण होतील असल्या काही घटना खऱ्या जरी असल्या त्या समाजाच्या निदर्शनास आणून देऊ नये. पण पत्रकार असतील, मीडियावाले असतील, कुठं बलात्कार झाला का फोटो निश्चित देतील, कुठं ऍक्सिडेंट झाला का फोटो निश्चित देतील. एखाद्या शेतकऱ्याने आधुनिक शेती केली, एखाद्या माता भगिनीने दुबळ्याचा संसार आनंदाने केला, एखाद्याने काहीतरी वेगळ्याच्यावर मात करून वेगळी उत्क्रांती काहीतरी केली, असल्या बातम्या समाजाला फार लवकर दाखवत नाहीत. त्या दिवशी नेमका तो माईक फेकला नव्हता, फेकलेला दाखवला. आता तो माईक उचलल्यामुळे त्या अबू आझमीला इतका राग आला, त्याने लगेच बूट काढला. मीडियावाल्यांनी ही सुद्धा ट्रीटमेंट दिली होती का अबू आझमी साहेबांच्या त्या दिवशी पायात बूट नव्हते. मी प्रत्यक्ष त्या दिवशी शिवसेनेचा आमदार आहे ठाण्याचा एकनाथ शिंदे, त्याच्या गाडीत बसून होतो. माझा जवळचा मित्र येतो, गाडीत बसून असल्यामुळे मी प्रत्यक्षात त्याच्या पायात त्या दिवशी पांढऱ्या कलरचे बूट पाहिले होते. बूट काढला आणि महाराष्ट्रात वास्तव्याला बाहेरून आलेला माणूस, महाराष्ट्राच्या पोरांवर महाराष्ट्राच्या राजधानीत जर बूट काढत असेल आणि तरी महाराष्ट्रातले मराठी रक्तातले पोरं जर गप्प ऐकून घेत असतील तर ते मराठ्याचं रक्त नसेल. बारका. आणि म्हणून त्या पोरांना राग आला आणि रागाच्या भरात ते उठले आणि त्याच्या थोबाडीत मारले. त्याचं नशीब फार चांगलं आहे. त्या जागेवर मी राहिलो असतो तर दात शिल्लक ठेवला नसतं, त्यांनी फक्त थोबाडीत मारल्या. आता कसं आहे, आपले दात आपले होठ, जास्त बोलणं होत नाही. आपल्याच मंडळीने जर त्या दिवशी महाराष्ट्र शासनाने आक्षेप घेतला असता, साहेब त्यांचं मत आहे ना यावेळेस तुम्ही हिंदीतून बोलू नका, बोला मराठीतून, काय माय मरत होती शासनाची. नाही तुला हिंदी बोलता येतं ना, मराठी नाही बोलतात. आणि एक गणित कळत नाही, 60 वर्षापासून उत्तर भारत सोडून तो महाराष्ट्रात आला, मुंबई सारख्या महानगरीत वास्तव्याला राहिला, उद्योग क्षेत्रातले हात सगळे इकडे तिकडे उद्योगातले हात पसरवले, आपले बरेच भाऊबंद नातेवाईक इकडे बोलून घेऊन आला. आणि सगळ्यांना बोलून घेऊन आल्यावर 2 ठिकाणी उभा राहिला, दोन्ही ठिकाणून निवडून आला. त्या हरामखोराला साधी महाराष्ट्रातली भाषा बोलता येऊ नये. तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन बघा, जर तुम्हाला त्यांची भाषा नाही बोलता आली तर साधा ऍड्रेस सुद्धा ती लोक सांगत नाहीत. आपल्याला का स्वाभिमान असू नये, पण आपलीच मंडळी काही त्यांना पाठीशी घालणारी असल्यामुळे म्हणून मी बोलून गेलो का महाराष्ट्र शासन हे भेसळ आहे. आनंद यादवला जेव्हा मी मारायला देऊला गेलो, बंडातात्या म्हणले बाळ्या मला कोणी जाऊ देणार नाही, तू अपंग आहे, जा पुढे जा. मी काठ्या टिकीत पुढे गेलो, पण एका बाजूला अशी चारी बाजूला 4-5 आमदार उभे होते. तिकडनं लक्ष्मणराव जगताप होते, दिगंबर शेठ भेगडे होते, विलास शेठ लांडे पाटील होते, बेनके होते, दिलीप वळसे पाटील होते, दिलीप मोहिते पाटील होते. हे सगळे असल्यामुळे काही मारता आलं. तरी मी लात मारण्याचा प्रयत्न केला, पण पडलो जाऊन, लातच नाही लागली. पुन्हा तेव्हाही कारवाई होण्याचा संभव होता. मला एक कळत नाही, या लोकांना पाठीशी त्या दिवशी सुद्धा शासनाचं चुकलं. बऱ्याच पुढाऱ्यांचं, बऱ्याच वैज्ञानिकांचं, शास्त्रकारांचं असं मत होतं का आनंद यादवला वारकरी संप्रदायाने माफ करायला पाहिजे होतं. का? त्याने माफी मागितली आणि माफी मागल्यानंतर पुस्तक त्याचं मागे घेतलं गेलं, त्याचं अध्यक्षपदाचं निलंबन झालं. पुन्हा तो वारकऱ्यांची माफी मागण्यासाठी देऊला गेला, म्हणून वारकऱ्यांनी माफ करायला पाहिजे होता. तुमचं मत काय आहे मला एक सांगा. समजा जर एखाद्या हरामखोराने दिवसा ढवळ्या आपल्या माता भगिनीच्या इज्जतीवर हात घातला आणि जर त्याने येऊन माफी मागितली, आपण माफ करणार त्याला? साधू संत आमचे आईबाप नाही, त्यांच्या इज्जतीवर धडधडीत रागरोजपणे त्यांनी शिंतोडे उडवलेत आणि माफी मागवली. माझं तर असं मत आहे, साधू संतांच्या वाङ्मयावर किंवा त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्यांवर कडक कारवाईचा असा वेगळा आगळा काहीतरी कायदा निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. पण शासन असले कायदे करणारच नाही. कुठले तरी जिथून खायला भेटल तिथले कायदे काढतात ते, खाण्याचे कायदे. म्हणून बेसळाबद्दल मी बोलत नाही, जरा विषयांतर झाला होता, थोडं जास्त बोललं गेलं असेल तर काय, पण मला कळकळ असल्यामुळे मी बोलतो. काय मी किती भोकलो तर काय परिणाम होणार आहे त्यांच्यावर? एवढी सगळी ओरडून ओरडून मरून गेली बिचारी, त्यांचा काही परिणाम झाला नाही. पण एखाद्याला झालं काय सुधारला एखादा तर बोलण्याचा फायदा होईल, द्या सोडून. म्हणून बेसळबद्दल बोलत नाही. जो महाराष्ट्रात जन्माला आलाय, महाराष्ट्राच्या मातीतला आहे, त्याला महाराष्ट्रातली जाण आहे. आणि म्हणून बारकावा पहा तुम्ही, महाराष्ट्रात वास्तव्याला असणारा तो मुलगा आईच्या बाजूने बोलणार नाही आणि बायकोच्या बाजूने बोलणार नाही. मग आपली संस्कृती विचार करणार, टॅली करणार, 2-5 वेळा भांडण ऐकणार, शेजाऱ्या पाजारांचा विचार घेणार. मग त्याच्या लक्षात येतं का बायकोचे विचार नवीन आहेत, आईचे विचार जुने आहेत. दोघींचं पटत नाही, पण याचे विचार नवीन असतात. याचेही नवीन असल्यामुळे बायकोच्या विचारांची समरस होतो.
आणि बायकोच्या विचाराशी समरस झाल्यावर म्हातारीचे विचार एकांती पडतात. तो विचार करतो का म्हातारीच्या बडबडीमुळे हे सगळं कारण घडतं. एकांतात जातो, आईच्या हाताला धरतो, बाजूला खेचून नेतो आणि सांगतो, आई मी 3-4 दिवसापासून भांडण ऐकतो का. शेजाऱ्या बाजारांचा विचार घेतो, तुझ्या तोंडामुळे भांडण होतंय, तू गप्प बसत जा, तुला काही कळत नाही, अजिबात अक्कल नाही. सहज बोलून जातो मुलगा. बरीच मुलं बोलतात पहा विचार करून. मनुष्य जन्म हा प्युअर सुखाचा अधिकारी आहे, पण या छोट्याशा वाक्याने अख्खं जीवन बर्बाद होऊ शकतं, अख्खं जीवन पतनाला जाऊ शकतं. मनुष्य जगला किती दिवस याच्यापेक्षा तो कसा जगला याला विशेष महत्व आहे. कोणाला कळले आई मला सांगा. जर त्या बरं आई तेवढ्याने का बसते का. जेव्हा मुलगा म्हणला ना आई तुला काहीच अक्कल नाही, म्हातारीने पुन्हा रडायला सुरुवात केली. बरे बाबा म्हणले, आजपर्यंत मला सगळं कळत होतं, तुझी बायको आली माझी अक्कल गेली. लागली म्हातारी रडायला. पण एक बार काही नाही पहा तुम्ही, कोणताही मुलगा आई किती पागल असली, आजपर्यंत मी सांगतो असली वर्तमानपत्रात तुम्ही कधी बातमी वाचली नसेल, एखादी पागल आई हे लोकांना दगड मारणारी आहे. त्या आईने सकाळी सकाळी बाळाला उचलावं, स्नान घालावं, आणि स्नान घातल्यावर त्याच्या डोळ्यात काजळाच्या ऐवजी मी डोळे घालून, डोळ्यात बोट घालून डोळं फोडले अशी कधी बातमी वाचली? कधीच वाचणार नाही. किती पागल आई असले, रात्री बेरात्री कधी आपण आईला त्रास दिला नसेल लहानपणी? कधी बिस्तारा ओला केला नसेल? किती बिस्तारा ओला केला असला, किती त्रास दिलेला असला तरी ती, मला सांगा तुम्ही, ती माता माऊली भले उलट्या पालट्या गोदड्या करून ती ओल्यात झोपेल, पण बालकाला कोरड्यात झोपवते. तिला आई म्हणतात. कोणाला कळले आई, कोणाला कळला बाप. आणि त्याच्यामुळे आता थोडस कसं रोखठोक बोललं का बऱ्याच लोकांना लागतं, पण हा कार्यक्रमच तेवढ्यासाठी आहे. खरतर बोलून का होईना सध्या समाजावर परिवर्तन होणं अत्यंत गरजेचं आहे. काही गोष्टी सारख्या मी तर शिव्या देत नाही निवृत्तीबुवा सारखा. आमच्या निवृत्तीबुवाला आम्ही सगळ्यांनी परवानगी दिली, तुला जेवढी तासडता येतील तेवढी तासड. आम्ही जर शिव्या दिलं तर लोक आम्हाला बोलतील, पण तुला कोणीच बोलत नाही हान म्हणून सांगतो त्याला. फायच परवा अजून फोन करून सांगतो त्याला तासड म्हणून. पण एक निश्चित, इथल्यांना तासडून काय फायदा, जे तासडण्यासारखे ती इथे येतच नाहीत, ते घरी आहेत. या बिचारांना बोलून काय फायदा आहे. जाऊ द्या तिकडे, विषय सोडून द्या. म्हणून कुणाला कळले आई, ज्यांच्या घरात आई बाप नाही त्यांना विचारा. आमच्या सारख्याचं जीवन पहा, ज्यांचे गमावले त्यांना पहा. आमच्या घरात आई बाप आहेत, आई बाप आहेत, पण आई बापांच्या सेवेपासून आम्ही वंचित आहोत. 1989 ला मी जेव्हा आळंदीला पळून आलो, 600 रुपये आईच्या मिरच्यांच्या डब्यातून चोरून आणले होते. गुरुजींच्या ताब्यात दिले. आमचे गुरुवारी हरिभक्तीपारायण परमपूज्य आदरणीय वैकुंठ वाशी नथुसिंग महाराज राजपूत वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षक होते. त्यांच्याकडे ते पैसे ठेवले. दर महिन्याला प्रत्येक विद्यार्थ्याला ते फक्त 6 रुपये द्यायचे. त्या 6 रुपयाच्या माध्यमातून डोकी करायची, अंगाचा साबण, कपड्याचा साबण, तेल. 6 रुपये पुरत नसायची त्या काळात. जरी आता आम्ही 10-10 लाखाच्या गाड्या, 15-15 हजाराचे मोबाईल, पाव किलो सोनं, रिव्हॉल्वर वापरत असलो, मंडळी त्या काळची परिस्थिती अशी होती, पोस्ट कार्डाची किंमत 15 पैसे होती. 15 पैशाचं पोस्ट कार्ड लिहिण्याची देखील ताकद तेव्हा आमच्यात नव्हती. बाकीच्यांची आठवण येत नव्हती मला, पण माझी आईची आठवण यायची. जर आईची आठवण आली, काही नाही, पोस्ट कार्ड लिहिणाऱ्या पोरांजवळ जायचं, त्याने आई वडील साष्टांग दंडवत लिहिलेलं पाहिलं का अंतकरण भरून यायचं. तिथून पळत सुटायचं, खोली गाठायची, खोलीवर आलं का दसा रडायचं. पुन्हा शेजारच्या विद्यार्थ्यांना ताप होऊ नये, त्रास होऊ नये, विक्षेप होऊ नये म्हणून तोंडात शाल कोंबायची, अंतकरण मोकळं होईपर्यंत रडायचं. हे ज्यांच्या घरात आई बाप नाही त्यांना विचारा. पुन्हा अंतकरण मोकळं झालं का मग अभ्यास करायचा. ज्यांच्या घरात आई बाप येते वैतागलेत, काय काय आम्हाला भेटतात, महाराज ने आमच्या म्हाताऱ्याला ने आळंदीला, ते लय बडबड करते, कसा आकाशातून पडलाय. आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनात अंधार पडलाय. आपण प्युअर सुखाचे अधिकारी असून सुद्धा आपल्या उजळ का पडत नाही याचा अभ्यासच माणसाने कधी केला. आपण आलोय कोठून, कशासाठी आलो, कशासाठी शरीर मिळाले, याचा परिणाम काय होईल याचा विसर मानव जातीला पडलाय. आणि म्हणून वेळोवेळी ते सांगण्याचं काम संत मंडळी करीत असतात. पहा बरं काय नाही, काही तर इकडे काय परिस्थिती मला माहिती नाही. आमच्या पुण्याकडे जर दशक्रिया वगैरे असली ना, बोलणाऱ्यांची लाईन लागलेली असते, अशी रीग लागलेली असते. बरं असं भाषण ठोकतात, माता पित्यांसारखं दैवत नाही, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, 2-4 प्रमाण पाठ केलेली असतात. मंडळी आपण आपल्या अंगाची कातडी काढावी, माता पित्यांना पादत्राणे बनवावेत.
तरी देखील आपण त्यांच्या उपकारातून उतराई होऊ शकत नाही असलं भाषण ठोकतो. आणि जो भाषण ठोकतो त्याच्या जर घरी जाऊन तुम्ही पाहिलं तर त्याचे आईबाप गुरांच्या गोठ्यात नाही तर कांद्याच्या बराकीत सापडतात. काय अधिकार आहे सुख मागण्याचा? कोणत्या अधिकाराने सुख मिळेल? काही काहींची अवस्था अशी आहे, वडील आई वडील गेले का दशक्रियेला 5.5 महिन्याला वर्ष श्राद्धाला लाडूच्या जिलेबीच्या बुंदीच्या पंक्ती घालतात. आईबाप जिवंत असेपर्यंत बाबा तुम्ही जेवलात काही तुला दवाखान्यात नेऊ का बोलला असता तर जीभ तुटून गेली असते त्याची. कोणत्या अधिकाराने सुख मिळेल? कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बाद अमृत पिलाने से क्या फायदा माँ बाप की सेवा की ही नहीं बाद आंसू बहाने से क्या फायदा. काय नंतर फायदा आहे? याच्यापेक्षा यशस्वी पुरुष सांगतो आणि अभंगात घुसतो. यशस्वी पुरुष. पंढरपूरला जाणारी मंडळी आहात तुम्ही. पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केल्यावर पांडुरंगाच्या अगोदर आपण एका संताची भेट घेतो. त्यांचं नाव नामदेव आपलं पुंडलिक महाराज है ना. पुंडलिक रायन इतकं पाप इथे बसलेल्यांपैकी अजून कोणीच केलेलं नसेल. इतकं पाप केलं होतं पुण्य. पण आमच्या पुंडलिक रायांना पश्चाताप झाला. पश्चातापापोटी पुंडलिक रायांनी पांडुरंगाची आराधना नाही केली. काय केलं? माता पित्यांची सेवा केली. त्याचा परिणाम भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी विठो कैवल्याचा गाभा विठो कैवल्याचा गाभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी युगे झाली 28 युगांपासून त्या परमात्म्याला विटेवर उभं करण्याची ताकद माझ्या पुंडलिक रायात आली. कुठून? माता पित्यांची सेवा कारण आहे. याच्यापेक्षा यशस्वी पुरुष सांगू? प्रभू रामचंद्र जन्माला आले याला देखील माता पित्यांची सेवा कारणीभूत आहे. मला गणित सांगा. जर आंधळ्या आई बापांना श्रावण कुमार काशी यात्रेला घेऊन निघाला नसता तर त्यांना अरण्यात तहान लागली नसती. जर त्यांना तहान लागली नसती तर श्रावण कुमार झारी घेऊन पाण्याला गेला नसता. जर श्रावण कुमार पाणी आणायला गेला नसता तर दशरथ राजाने बाण मारला. दशरथ राजाने बाण हा मानवाला मारलेला नव्हता. दशरथ राजे आवाजाच्या दिशेने शिकार करण्यात निपुण होते. पाहत नव्हते, न पाहता शिकार करण्यात निपुण होते. म्हणून त्यांनी काय केलं? धनुष्य जोडून ठेवला. कोणीतरी श्वापात पाणी प्यायला येईल सरोवराच्या काठी आराम करीत बसले. त्यांना काय माहित श्रावण कुमार. नेमका श्रावण कुमार आला. झारी बुडवली. बुडबुड 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 पाण्याचा आवाज आला. पाण्याचा आवाज आल्याबरोबर दशरथ राजाची खात्री पटली कोणीतरी श्वापात पाणी प्यायला. नेमका धनुष्य सोडला, बाण सोडला तसा तो काळजाला जाऊन भेटला. श्रावण कुमाराने किंचाळी मारली. ऐक, किंचाळी मारल्याबरोबर दशरथ राजाच्या लक्षात आलं श्वापत नाही, कोणीतरी मानवाचा घात माझ्या हातून झालेला आहे. म्हणून दशरथ राजे पळतच गेले. मंडळी, मानवावर घाव केलेला वेगळा आणि जनावराला मारलेला वेगळा. जनावराला मारलेला घाव मानवाला लागला. तुमच्या टायमाला कविता असेल पहा तुम्ही ते. शर आला तो आला धावून काळ विव्हळला श्रावण बाळ. विव्हळला श्रावण बाळ. पटकन दशरथ राजे गेले. पडणार खाली तेवढ्यात वरच्यावर झालं. बाळ कोणी असलं तो कुणाचा आहे? कुठून आला? सांगितलं राजन तुम्ही मला ओळखत नसाल पण मी तुम्हाला ओळखतो. तुम्ही अयोध्या नंदन युवराज राजा दशरथ आहात. राजन मला याची देखील कल्पना आहे. तुमच्या पोटी अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान प्रभू रामचंद्राच्या रूपात येणार आहेत. तेव्हा देवा आपलं राजन माझ्या हत्येचं पातक तुम्हाला लागू नये असं जर वाटत असेल तर एक काम करा. त्या झाडाखाली माझी नेत्रहीन माता पिता बसलेत.
तुम्ही जर ही झारी त्यांना नेऊन दिली तर मी भगवंताकडे करुणा भाकेले दया घना भगवंता माय बापा माझ्या या दशरथ राजाला माझ्या हत्येचं पातक लागून देऊ नकोस. जर दशरथ राजे पाणी घेऊन गेले नसते मंडळी, आई माता पित्याने शाप दिला नसता. जर शाप दिला नसता यज्ञ झाला नसता. जर यज्ञ झाला नसता प्रभू रामचंद्र जन्माला आले नसते. ही सगळी ताकद श्रावण कुमाराची आहे. म्हणून बाळ श्रावण तुम्ही ऐका याचे गुण, आई बापा आंधळेवान जातो काशीला घेऊन. बाळ श्रावण ही सच्चा अंतकरणाची ताकद आहे. मनुष्य प्युअर सुखाचा अधिकारी आहे, पण आपण आपल्या कर्तव्यापासून बाजूला गेलोय. कर्तव्यापासून बाजूला गेल्यामुळे आपण अपेक्षा करून सुद्धा सुखाची अपेक्षा होत नाही. धावते माणूस, आज सुख भेटेल, परवा सुख भेटेल, उद्या सुख भेटेल, मग सुख. हे करून पाहतो तोटा, ते केलं तोटा, दुसरं केलं तोटा, तिसरं केलं तोटा, सारखा धावतोय. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझे सोयीत नेनती कोणी. वेळ खूप झालेला आहे, अभंगात घोषणा गरजेचं आहे, पण महत्वाचे काय टिप्स होते त्यामुळे बाकीचं वेगळं जाऊन केलंय. अभंग इस बार नाही तो अगली बार देखेंगे, यहाँ नाही तो कहीं भी देखेंगे. पण असला वर्ग पुन्हा भेटतो का नाही भेटत सांगता येत नाही. म्हणून काही टिप्स मला मांडायचे होते ते मी अंतकरणपूर्वक मांडलेले आहेत. धावतोय माणूस नुसता, आज सुख भेटेल, उद्या सुख भेटेल, परवा. तेली आहेत का तुमच्या इथे? तेली असतीलच ना, शिट्टी म्हणल्यावर तेली असतील. तुमच्या इकडचे मंत्रीच तेली आहेत, आहे का नाही? बारकावा पहा तुम्ही, तेल्यांचे 4 प्रकार आहेत. देशी तेली, परदेशी तेली, तिळवण तेली, लिंगायत तेली, असे 4 प्रकार आहेत. बरोबर? त्या 4 तेल्यांपैकी आपल्याकडे जास्त करून तिळवण तेली आहेत. त्यांचे गाणे असायचे पूर्वी. गाण्याला तेली तर पाहिले असतील का ना तुम्ही? किती बैल असायची गाण्याला? 2 बैल असायचे. किती? एकच बैल नाही का? एक बैल म्हणजे नक्की गाणे पाहिलेले आहेत. पण माणसं 2, एक आळण चाळायला आणि एक बैल हाणायला. पण एक तेली काय शहरात शिकला, आणि शहरातून शिकून घरी आला, जरा डेव्हलप झाला होता, विचार उंच विचार होते. त्याने विचार केला, म्हणलं एका माणसाचा पगार आपण वाचवू शकतो. त्याने काय केलं, त्या मान्यवरचा जू असतो ना, जूज म्हणतात ना इकडे, जू असतो, त्याला एक 2.5-3 फुटाचा बॉटम मारला आणि त्या बॉटमला पुढच्या टोकाला हिरवी गवताची पिंडी बांधली. बैलाला दोन्ही बाजूने अशी झापडी बांधली. बैलाला दिसायची फक्त पिंडी. त्या पिंडीला प्राप्त करण्यासाठी दिवसभर बैल न हाणता पिंडीच्या आशेने घाणा वळायचा. शानातील आपला आळण चाळायचा. आला बीडवरून चालला केजला, आला केजवरून चालला धारूरला, आला धारूरवरून चालला मांजरसुंब्याला, आला मांजरसुंब्यावरून चालला गेवरायला. कोण? हा तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू? दिवसभर त्या बैलाने घाणा ओळायचा. शहाण्या तेलाने तीच पिंडी सोडायची आणि संध्याकाळी त्या बैलाला घालायची. तसं तुम्ही गेवरायला जा, केजला जा, धारूरला जा, मांजरसुंब्याला जा, त्या तेल्याने इथे जी पिंडी बांधली आहे त्याच्या पलीकडे काहीच भेटणार नाही. पण माणसाचा स्वभाव आहे, शेजारच्याचाही मीच घेतो, मागच्याचाही मलाच भेटलं पाहिजे, याच रेटने भेटलं पाहिजे आणि कुठल्याही किमतीत मीच घेणार. कशाला वेळापणा करतो? ते आहे तेवढं भेटल ना. ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावर सुंदर ववी लिहितात, लाटीचे लिहिले न मोळे गा काही केले, काळे गोरे पण धुतले गेले फिटवणे. पहा बर काय नाही, धावतोय माणूस आणि त्या आशेने या दुःखरूपी संसारामध्ये किती काय. हरिण पाहिलं का तुम्ही लोकांनी? हरिण पाहिलं असेल ना? हरणाची अवस्था अशी, हरिण ही नाजूक जात आहे. ऊन पडलं का त्याला सूर्यकिरणामुळे पाणी भासतं, म्हणजे मृग जड भासतं. मृग म्हणजे हरिण आणि जड म्हणजे पाणी. ते पाणी भासतं. त्या नसलेल्या पाण्याला प्राप्त करण्यासाठी हरिण इतकं धावतं, इतकं धावतं, इतकं धावतं, शेवटी पोट फुटून मरतं. पाणीच नसतं तर कुठून भेटेल? तसं या दुःखरूपी संसारामध्ये माणूस या सुखाची अपेक्षा करून करून आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तो ही तैसा झाला. अशी अवस्था आहे आपली. नेमकं थांबलं पाहिजे कुठेतरी. पण काय होतं माहिती का? सुख आणि दुःख हे शेजारी शेजारी राहतात. सुखाची ताकद कमी आहे, अनादी कालापासून आहे, अजूनही आहे. दुःखाची ताकद जास्त आहे. दुःखाच्या पाठीमागे जास्त लोक आहेत.
आणि तिच्या पाठीमागे जास्त समाज आहे. महाभारताचं जेव्हा युद्ध झालं 18 औक्षणी सैन्यापैकी 7 औक्षणी फक्त धर्माच्या बाजूने होतं, 11 औक्षणी अधर्माच्या बाजूने. आजही इलेक्शन जर लागलं एखादा गुंडाळ उभा करा आणि एखादा सज्जन उभा करा. त्या दिवशी विनोदाने ढोक मारताना आम्ही बसलो होतो. मी म्हटलं महाराज जेवढ्या जेवढ्या आमदारांनी तुमचा कार्यक्रम इलेक्शनसाठी राबवला तेवढी पडली. आळंदीमध्ये एक नगरसेवक आहेत वासुदेव अप्पा गोंडरे, ते म्हणले 2-3 वेळा पडलोय, ढोक महाराजांचं रामायण जर ठेवलं तर समाज आपला असा करता येईल आणि त्याच्यामुळे मी निवडून येईल. त्याने ढोक महाराजांचं रामायण राबवलं आणि असला पडला का डिपॉझिट जमा झालं. कारण की धार्मिक माणसं सध्या समाजात फारशी चालत नाहीत. धार्मिक विचारांच्या माणसांना फारशी वाहू नाही. पहा तुम्ही बारकाईने आजही पहा, एखादा गुंडाळ उभा केला एखादा सज्जन उभा केला तर कोण निवडून येतो? गुंडाळच निवडून. कोण निवडून देतं? तुम्हीच देता, पुन्हा सांगता नाही का. त्याला तुम्ही तरी काय करणार, तुमचा नाईलाज आहे. द्या विषय सोडून द्या. सुखाची आणि तो समजात आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो. इथं कीर्तनाला येत असताना चौकी लागली, पोलीस चौकीत समजा PI माझ्या ओळखीचे आहेत. मी म्हणलं साहेब खटोट प्रतिष्ठानच्या वतीने फार मोठा कार्यक्रम आहे, गौतम शेठ वगैरे सगळी मंडळी फ्रेंड सर्कलचे आहेत, सभापती वगैरे सगळे ओळखीची मंडळी आहेत, जरा त्यांची थोडी मजा घेतो, जरा थोडा वेळ तुमचे कपडे द्या ना. त्यांना माहिती महाराज काय गैरवापर करणार नाही. महाराज न्या, ड्रेस न्या, स्टार न्या, पुन्हा ब्लॅस नंबर न्या, 2-3 शिपाई न्या, तुमची गाडी लावा माझी न्या. समजा मी PI साहेबांची गाडी घेतली, 2-4 शिपाई घेतले, गाडी नेमकी गेट पुढे आणली, उतरलो खाली. मी तुम्हाला कोण दिसणार? PSI दिसणार. हाय कोण? महाराज. PSI कशामुळे दिसणार? मग मी तर महाराज आहे ना. दिसणार कशामुळे? फक्त कपड्यामुळे. तसे दुःख काय करतो? सुखाचे कपडे घालतो. सुखाचे कपडे घातल्यामुळे समाज बोळाय, समाजाच्या लक्षात येत नाही. सुख म्हणून त्याला कवटाळायला जातं, नंतर मग ते डोकं काढता का मी दुःख आहे. पहा तुम्ही बारकाईने. अशी कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला देईल. आता माझ्याकडे उदाहरणं द्यायला अशा दुःखात कंटाळलेली 7-8-10 म्हातारी माणसं एकत्रित आली. एक म्हणलं माझ्याची सून बोलत नाही 3 महिने झाले. एक म्हणलं मुलगाही बोलत नाही, सूनही बोलत नाही. एक म्हणलं काल अरे बाबा तुमच्या घरचे बोलत नाही, आमच्याकडे काल जप्ती आली होती. ते म्हणले तुमच्याकडे काल आली, आमची परवाच होऊन गेली. एक म्हणलं माझ्याकडे सावकारानं दम भरला, जर परवापर्यंत पैसे नाही चुकते गेले तर तुझ्याकडे पाहतो. एक म्हणला बँकेने सगळं ऐकवार केले, काय करावं नेमकं. 7-8-10 म्हातारी एकत्रित आली ना आपण आयुष्यभर परमार्थ केलाय, आयुष्यभर प्रपंच केलाय. रीतसर झालाय का नाही कोणास ठाऊक. कशामुळे असं होतंय? आपण अपयशी का आहोत? म्हणून ती 7-8-10 म्हातारी माणसं एकत्रित त्यांनी विचार केला का आपण कुठेतरी कमी पडत आहोत, आपल्याला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. म्हणून ती 7-8-10 माणसं एकत्रित आल्यावर त्यांनी विचार केला का कोणाच्या तरी मार्गदर्शनाकडे गेलं पाहिजे. मग म्हणले कोणाकडे जायचं? म्हणले छत्रपती शिवाजी महाराजांना देखील स्वराज्याची स्थापना कशी करावी याची माहिती जिथून मिळाली त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे आपण जाऊ. मला इथं भरपूर फिरवता आला असं तुम्हाला, पण आता आपल्याकडे वेळ नाही. चालेल म्हणले. 7-8-10 म्हातारी माणसं देऊला गेली. महाराज नेमके संध्याकाळचा टाइम होता, हरिपाठ करत होते. हरिपाठ करता करता सगळी गेली, महाराजांच्या पायावर नतमस्तक झाली. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत घातला. सगळे विवाहाने सांगितलं महाराज आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करीत आहोत, घरचे बोलत नाहीत, राशन पाणीला काही नाही, मुलीचं लग्न जमलंय, हुंडा द्यायला काही नाही, मुलाला कॉल आलाय पण भरायला काही नाही. तो म्हणला सावकार गप बसत नाही. एक म्हणलं बँकेने जप्ती आणली, एक म्हणलं पतसंस्था सगळी भांडी घेऊन गेली. महाराज मग आम्ही आयुष्यभर एवढं सगळं कष्ट करून सुद्धा जर आमच्या जीवनात अपयशात असेल, आमच्या जीवनात सुखाची प्राप्ती होईल का नाही हो? तुकाराम महाराज म्हणले सुखाची प्राप्ती तुमच्या जीवनात होणार नाही. का बरं? बाबा तुम्हाला जायचंय मुंबईला, गाडी पकडली नाशिकची आणि तिकीट काढलं कोल्हापूरचं, कधी मुंबई येईल तुम्हाला? तसं तुम्हाला पाहिजे सुख, तुम्ही गाडी पकडली मृत्यू लोकाची, तिकीट काढलंय संसाराचं, कधी तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल? मग एक काम करा बाबा, सुख पाहिजे का तुम्हाला? महाराज काही सांगा पण सुखाची प्राप्ती सांगा. महाराज म्हणले जर तुमच्या जीवनात तुम्हाला सुखच पाहिजे असेल तर एक काम तुम्ही करा, तो जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला आपलं सगळं अभंगाच्या पहिल्या आपुला तो एक देव करून आपुला तो
आपुला तो एक देव करून घ्यावा 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 आपुला तो एक देव करून धन्यवाद महाराज. अरुण नाना डाके यांना मी विनंती करतो की महाराजांना प्रतिष्ठानचं सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी द्यावं. अरुण नाना डाके. 2 मिनिटं कोणी उठू नका, कीर्तन संपलेलं आहे. मी जास्त पुढे बोलणार नाही, फक्त 2च मिनिटं थांबा. अभंगाला फक्त अशी मिळवणी करतो 5 मिनिटात. राजकारणाने आपला टाइम खाल्ला नाही तर बरोबर अभंग सुटला असता. रसाळ महाराज, रसाळ गुरुजी स्मृतिचिन्ह द्या नाना, स्मृतिचिन्ह तिथलं. एक 2 मिनिटात उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा. उद्या ठीक बरोबर सायंकाळी 5:30 वाजता स्फूर्तिप्रद राष्ट्रीय पोवाडा शिवशाहीर तनपुरे महाराज आणि त्यानंतर हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक नेवासा यांचं सुश्राव्य कीर्तन आपण बरोबर या प्रांगणामध्ये या मंडपामध्ये 5:30 वाजता यायचे. सकाळी ठीक बरोबर 5 वाजता योग प्रशिक्षण शिबिर अशी उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा. कीर्तन पुढे चालू. आपुला तो एक देव करून घ्यावा तिने विन जीवा सुख नोय. आपण आत्ताशा अभंगात घुसलोय. कीर्तन मी कवा सोडला असतो. जोगदन भाऊंचा फोन झाला, म्हणले महाराज मी लातूरला आहे, मी आल्याशिवाय कीर्तन सोडू नका. प्रेम आहे आणि त्याचं काय नाही. मग बऱ्याच वेळा तुम्ही नेहमी कीर्तन ऐकता, परिसरात सारखं कीर्तन होत राहतं, पण आजचं स्टेज वेगळं होतं. या कीर्तनाची अपेक्षा मला बऱ्याच दिवसाची होती. जेव्हा मला गौतम शेठ भेटले आणि गौतम शेठने जेव्हा मला उज्ज्वल निकमांची सीडी पाहायला दिली, तेव्हापासून या सगळ्या गोष्टींची जाणीव मला होती. आगळं वेगळं कार्य कोणाला वेळ राहिलाय.
आपल्या साध्या घरातलं एखादं कार्य करायचं असलं तर 2-3 महिने अगोदर तयारी करायला. एवढ्या भव्य दिव्य स्वरूपाचं या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणं एवढं सोपं समजू नका तुम्ही. गाव करू शकत नाही, तालुक्याने नियोजन करायचं एवढं मोठं नियोजन करू शकत नाही. मी तालुक्याचा सप्ताह केला होता जळगाव जिल्ह्यात. ज्यांच्याकडे जी सूत्र सोपवली तीच घरी झोपून राहायची. शेवटी सगळ्या बाजूने एकच पायावर काठ्या घेऊन मला पळायची वेळ आली. ती पुढच्या वर्षी म्हणजे महाराज आपला सप्ताह केव्हा आहे म्हणलं, मी मेल्यावर करा आता, तोपर्यंत करू नका. मी करणारही नाही. सोपं काम नसतं हे सगळं. आयोजन नियोजन सुंदरपैकी आल्यानंतर माणसाचं अंतःकरण भरून जातं. बरं, 100 बडकर 1 सगळी महात्मे बोलवलेली आहेत. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, जीवनामध्ये जर तुम्हाला खरोखर सुखाची प्राप्ती करायची असेल, हे प्रपंचन मुलन बायकान जमिनीन बंगलेन हे काय तुमचा प्रपंच, याने काय सुख मिळणार आहे? हे जेवढं वाढेल त्याने दुःखाचीच प्राप्ती होईल. महाराज सांगतात त्या परमात्म्याला आपलंसं करा. 2च मिनिटात तुम्हाला दुसऱ्या चरणात घालतो म्हणजे अभंगाचा सरळ अर्थ लागेल. महाराज सांगतात पण बाकीची जी महाराजांकडे आलेली साधक होती, संसारिक जीव होती, त्यांनी सांगितलं, महाराज आम्ही संसारिक असलो, संसारात आम्ही म्हणजे अपयशी जरी असलो, पण आम्हाला काय कळत नाही असं समजू नका तुम्ही. आम्हाला चांगलं माहितीये. आतापर्यंत तुम्ही ज्या देवाला आपलंसं करून घ्या म्हणून सांगायला लागलात, त्या देवाच्या जेवढे जेवढे नादी लागलेत त्या सगळ्यांचं वाटोळं झालंय. आणि खरोखर पाहतो मी, नाथ महाराज जर सोडले तर कोणते संत श्रीमंत होते? महाराज आम्ही लहानपणी तुमचे कीर्तन ऐकत होतो, तुम्ही तुमच्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं आम्हाला, आम्ही सदैव सोळके जवळी येतात चोर धाके, जावो पुढती भिके कुत्री घरी राखे ती. तुमचे घर कुत्र्यांनी राखावे अशी दयनीय अवस्था तुमची, आणि तुमच्या तोंडून सुखाचे शब्द हे शोभत नाही. महाराज दुसरा उपाय सांगा. महाराज एवढंच नाही, आम्ही लहान लहान होतो, गावाबाहेर खेळत होतो, तुमच्याकडे कोणीतरी दिव्य पाहुणा आला. दिव्य पाहुणा आल्यावर महाराज आम्ही बघितलं त्या पाहुण्याला. पाहुणा महाराष्ट्रातला नक्की नसेल, भरजरीत कपडे घातलेला, आगळा वेगळा असा पाहुणा. तो पाहुणा तुमच्याकडे आला महाराज, पण तुमची बसण्याची देखील व्यवस्था त्या पाहुण्याची तुमच्याच याने झाली नाही. एवढी दुबळी अवस्था. त्याला तुम्ही कुठे बसवलं? घरी मोडक्याची बाजा, वरी वाकळांच्या शेजा, काय करू उपचार, गोप मोळके झरझर, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार. आला पाहुणा, पण त्याला बसण्याची व्यवस्था एवढी दुबळी. महाराज म्हणले, अरे बाबा, आम्ही तुम्हाला लौकिक दृष्टीने जरी गरीब दिसत असलो, पण अलौकिक दृष्टीने आम्ही श्रीमंत आहोत. जर आम्ही श्रीमंत राहिलो नसतो तर आनंदाच्या लाडूची भाषा केली नसते. तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, नका तर फडू घ्या रे तुम्ही. आम्हाला देवाने वैकुंठ दिला होता, आम्ही नको म्हणलो देवाला, वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी. देवा तुलाच वैकुंठ आवडलं नाही तर आम्हाला कशाला वैकुंठात पाठवतो? ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. एकटा नाही, धन्य धन्य ते वैष्णव सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. जर तूच वैकुंठ सोडून आला तर कशाला आम्हाला वैकुंठात पाठवतो? आम्हाला वैकुंठ नको. देवाने आम्हाला मृत्यू लोकातून सुद्धा मोक्षाला पाठवण्याचा प्रयत्न केला. आम्ही सांगितलं, नको देवा मोक्ष, आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला यायचंय. मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे. आणि त्याच्या पलीकडे देवा तो मोक्ष तर आमच्याकडे कामाला आहे, मोक्ष आम्हा घरी कामारी येत अशी. त्याच्याही पलीकडे महाराष्ट्राचं भूषण, महाराष्ट्राचा कुलदीपक राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना देखील आमच्या दरिद्री अवस्थेची जाणीव झाली होती. शिवबांनी फार मोठा नजराणा पाठवला होता. हे साधकांनो, हे संसारिक जीवांनो, बाबा आम्ही जर त्या नजराण्याचा स्वीकार केला असता, पुन्हा आयुष्यामध्ये पुन्हा पुढे हात पसरण्याची आवश्यकता भासली नसती. पण आम्ही नजराण्याचा तर स्वीकार केलाच नाही. उलट राजांना खोटं पाठवलं. राजन, जर तुम्हाला आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सुख बघायचं असेल तर तुम्ही एकच काम करा, आम्ही ते ने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखे, तुमचे ये रवित्त धन ते माझं मृत्युके समान. कंठी मिरवा तुळस, व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास, तुका म्हणे मज यास. महाराज आमच्या लक्षात आलं का तुम्ही लौकिक दृष्टीने बी गरीब आहात, पण अलौकिक दृष्टीने श्रीमंत आहात. पण महाराज आम्हाला अलौकिक श्रीमंती नको, लौकिक पाहिजे. कारण की मुलीचं लग्न करायचंय, मुलाला नोकरीला लावायचं, सावकाराचं फेडायचंय, बँकेचं मिटवायचंय, याची गरज आहे. महाराज मग त्यापेक्षा तुमच्या देवापेक्षा जर तुम्ही आम्हाला एखादा आमदार, खासदार, मंत्री, 2 नंबरवाला याची जर ओळख करून दिली असती, त्याच्या मागे मागे फिरलो असतो, 2-5 लाख भेटले असते, सुखच सुख.
तुकाराम महाराज म्हणले वेळापणा करू नका. कारण आमदार किती दिवस? 5 वर्ष. खासदार चांगला असल्यावर, अजून थोडं चांगलं असल्यावर, अजून चांगलं असल्यावर नाही, आणि बारामती मतदारसंघासारखा असल्यावर. सध्या ब्रह्मदेव आला तरी अपील नाही, ब्रह्मदेव सुद्धा पडल. पण तरी माझा दावा आहे, 100 वर्षाच्या अगोदर होते का? अजून 100 वर्षांनी राहणार का? नाही राहणार. कधी काय होईल काय भरोसा नाही. महाराज सांगतात बाबा, जीवाने जीवाची शरणागती कधीच, आमदार असू दे खासदार असू दे, कोणी कधीतरी मरणार आहे. जीवाने जीवाची शरणागती करायची नाही, मग देवाची करावी, नाही तर संतांची करावी. म्हणून बाबा, आणि हा देव न मरणार आहे. सर्व सुखाची आगर जनी म्हणे शारंदर, सर्व सुखाची आगर म्हणे नर हरी सोना, सर्व सुखाची आगर. बाप किंवा सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा. म्हणून तुम्ही देवाला आपलंसं कर. बरं ठीक आहे महाराज, तुमच्या सांगितल्याप्रमाणे आम्ही देवाला आपलंसं करतो. पण आमच्या मुलीचं कोण लग्न करणार? मग आम्ही देवाकडे गेल्यावर मुलाला नोकरीला कोण लावणार? मग हे बाकीचा प्रपंच कोणी सांभाळायचा? तुकाराम महाराज म्हणले, अरे वेडापणा करू नका. ज्या संसाराची तुम्ही एवढी काळजी करीत आहात, तो संसार मुळात माईक आहे. माईक म्हणजे हा माईक नाही, माईक म्हणजे दिसतं नसतं तरी भासतं, त्याला माईक असे म्हणतात. म्हणून या संसाराचा जन्मही नाही, मृत्यू नाही, त्याच्यामुळे याच्यात अवसानाचं काही कारणच उरत नाही. हा संसार नेमका कसा आहे? अभंगाच्या 2ऱ्या चरणात आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुख नोही. ये रती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंत्य अवसानी. अविनाश करी आपुले आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एका मरणेचे सरे उत्तम जीवरे. कीर्ती मागे ये रती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. मला माहिती आहे तुम्ही माझ्यापेक्षा अगोदर बराच वेळ बसून होता, पण तरी कोणी उठलं नाही, कोणी घड्याळ दाखवलं नाही. नाही तर मी अभंग पूर्ण सोडला असता, पण आता तुमची दया मला यायला लागली. शेवटी तिकडून सूचना आल्यावर साऊंडचे आवाज कमी झाले. कोर दळत बसायचं, किती दळलं तर शेवटी तुम्हाला जे करायचं तेच करता तुम्ही. एक निश्चितपणाने सांगतो, गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला, गोपीचंदनाचा टिळा लावा, वाटेला आलेले काम योग्य पद्धतीने पार पाडा. माता पित्यांची सेवा, देशाची सेवा, धर्माची सेवा ही प्रत्येकाकडनं घडावी. आपलाही त्याच्यात काहीतरी वाटा असावा, असं प्रत्येकाच्या अंतकरणाला पोचू देत. निश्चितपणाने तुमच्या जीवनात सुखाचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा, टाळकरी माळकरी वारकरी गावकरी, आयोजक नियोजक संयोजक, ज्येष्ठ नागरिक, तरुण बांधव, बालमित्र, माता भगिनी, आमचे सगळे गुणीजन मंडळी, कीर्तनकार मंडळी, वादक, पेटी मास्तर, पाहुणे मंडळी, विविध क्षेत्रातले आलेली सर्व मान्यवर मंडळी, या सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो.
बीडमध्ये गेले वर्षभर जोगदंड भाऊच्या माध्यमातून थोडासा संबंध आला. जेव्हा ते आळंदीत भेटले, जोगदंड हे म्हणले माझं नाव बीडमध्ये राहतोय, कधी आलं तर या. आल्यावर स्टँडला विचारलं, पाहिलं तर म्हणले तिथे बिल्डर येत असे. तर इतका व्याप असून सुद्धा कमीत कमी 100 महाराज लोकांचे फोन नंबर त्यांच्याकडे असते. आणि तेवढ्यातूनही जर कोणी सांगितलं महाराज आम्हाला पाहिजे, वेळेत वेळ काढून पुन्हा महाराजांची आणण्याची व्यवस्था, नेणे जर गाडी नसली तर आणण्याची व्यवस्था, नेण्याची व्यवस्था, गाडीत बसून देण्याची व्यवस्था, तिकीट काढण्याची व्यवस्था, कुठं जेवणाची व्यवस्था नसली का महाराज लोकांचं माहेरघर जोगदंड भाऊचं घर. 2 दिवसापासून आलोय, त्यांच्याकडेच थांबलोय. भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन. काय असतं माहितीये का, मोठी माणसं ही मोठी दिसत नसतात पण मोठी असतात, आणि जी मोठी दिसत असतात ती मोठी नसतात. ओरिजिनल ज्याला आपण म्हणतो ना, आता थोडस मला बोलण्यासाठी वेळ नाही, खूप वेळ झालेला आहे, जास्त बोलणं उचित होणार नाही. पण ही सगळी मंडळी जी माध्यमातून आलेली आहेत, ज्यांच्यावर काही संस्कार पहिल्यापासून आहेत, ज्या माता पित्यांनी संस्कार घडवलेत, त्यांच्या उपकारातून आपण काहीतरी उतराई होण्याचा प्रयत्न करावा. आणि म्हणून या भव्य दिव्य स्वरूपाच्या कार्यक्रमाचा, पण नुसतं माता पित्यांचंच नाही, समाजाचं देखील आपण काहीतरी देणं लागतो. अलीकडे मुलं खूप व्यसनाधीन जायला लागली. ज्याला मिसळून नेते सुद्धा वरतीत असं करते. ज्याचा दात पडून गेलाय तो सुद्धा रामभाऊ सुपात फोड, सुपात फोड, सुपात फोड, सगळी हवा बाहेर निघून जाते. आणि म्हणून अशा कार्यक्रमांच्या आयोजनाची फार नितांत गरज आहे. ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला त्या सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने मी भगवंताच्या चरणी एकच प्रार्थना करतो, हे दयागणा भगवंत माय बापा यांना अशी शक्ती दे, यांच्याकडनं असंच कार्य घडू देत, प्रत्येकाला उत्तम असं आरोग्य लाभू दे. अशाच कार्याची उत्तर त्यांच्याकडनं तुझी सेवा घडून घे, एवढ्या सदिच्छा व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले हॅलो हॅलो. क्षमा अपराध धन्यवाद. उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा उद्या सकाळी ठीक 5 वाजता पतंजली योग समितीच्या वतीने योग प्रशिक्षण शिबिर, ठीक 5:30 वाजता संध्याकाळी शिवशाहीर समाज प्रबोधनकार विजय तनपुरे यांचं शिवगर्जना, आणि रात्री ठीक 8 वाजता बरोबर उद्धव महाराज मंडलिक, हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक नेवासा यांचं सुश्राव्य कीर्तन. आपण घरी हा कार्यक्रम तर बघतात, बीड दर्शनवर हा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जातो, पण माझी पुन्हा एकदा श्रोत्यांना विनंती आहे, बीडकरांना विनंती की आपण या मंडपातही येऊन हा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती. या मंडपामध्ये येऊन आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे, ही आपल्याला पुन्हा एकदा विनंती. उद्याचा कार्यक्रम, उद्या हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक नेवासा यांचं सांप्रदायिक कीर्तन आणि समाज प्रबोधनकार शिवशाहीर विजय तनपुरे महाराज यांचं शिवगर्जना.